तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत ब्लाऊजची एकदम परफेक्ट फिटिंग कशी करायची किंवा ब्लाऊज फिटिंग करण्याच्या अगोदर कुठल्या कुठल्या गोष्टी चेक करायच्या ते बघा. सगळ्यात अगोदर आपण इथे बॅक पार्ट घेतलेला आहे, फोल्ड करून घ्यायचा. शोल्डरला कमी जास्त झालेला असेल तर व्यवस्थित सरळ करून घ्यायचं. त्याच्यानंतर पुढचे दोन्ही पार्ट घ्यायचे आणि कमरेच्या साईडला कमरेचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन आणि छातीचे तिथे छातीचा चौथा भाग प्लस आपण तुम्ही 1.5 ते 2 इंच जेवढं काही शिलाई मार्जिन घेतलं असेल तेवढं माप टाकायचं. साईडला जे एक्स्ट्राचं झालेलं असेल ते कट करून टाकायचं, म्हणजे ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट फिटिंगला येतो. त्याच्यानंतर बघा हे तिन्ही पार्ट एकावर एक ठेवायचे आणि मुंड्याच्या साईडला आपल्या फिटिंगच्या साईडला तिन्ही पार्ट सेम आहेत का ते बघायचे. जे पार्ट कमी जास्त असतील ते कट करून सेम करून घ्यायचे. त्याच्यानंतर शोल्डर जोडायचा. तर शोल्डर जोडताना व्यवस्थित शोल्डर जोडून डबल शिलाई मारून घ्यायचं. त्याच्यानंतर बघा म्हणजे शोल्डर बाही जोडायच्या साईडला कमी जास्त झालं असेल थोडंफार ते कट करून घ्यायचं. त्याच्यानंतर आता बाही जोडताना पण व्यवस्थित आपल्याला बाही जोडायची. बाहीचा मध्ये काढून घ्यायचा आणि जिथे शोल्डर आहे तिथे एक अशी पिन लावून ठेवायची, म्हणजे बाही जी आहे ती आपल्या अजिबात सुद्धा इकडे तिकडे सरकत नाही आणि एकदम बाहीची सुद्धा परफेक्ट फिटिंग येते. तर इथे बघा बाही जोडून झाल्याच्या नंतर आपल्याला फिटिंग करायची आहे. तर खालच्या साईडला सरळ पकडून आणि आपली मुंड्याची लाईन आहे ना ती पण व्यवस्थित एकावर एक पकडून आपल्याला इथे एक सरळ बाजूने शिलाई मारून घ्यायची. त्याच्यानंतर एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा. बाही उलटी करून पूर्ण आपल्याला फिटिंग करून घ्यायची आणि तुम्ही बघू शकता एकदम स्ट्रेट लाईन आलेली आहे आपल्या फिटिंगची आणि मुंड्याची लाईन आणि सगळी आपली जी बाहीची बॉर्डर वगैरे आहे ते पण एकदम परफेक्ट असं आलेलं आहे. तर अशाच टिप्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. फेसबुकवर बघत असाल तर फॉलो नक्की करा. तर इथे बघा फिटिंगची शिलाई मारून झाल्याच्या नंतर त्याच्या बाजूला परत 2 शिलाई मारून घ्यायच्या, म्हणजे कस्टमरला कधी कमी जास्त झालं खोलायचे असेल तर ते खोलू शकतात. तर तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट अशी फिटिंग आपल्या ब्लाऊजची झालेली आहे.